एकविरा माते की जय। तो हे फ्रेंड्स, हाऊस गोइंग आहे ना, होप यू आर डुइंग गुड। आणि आज परत आपला डे 2चा हा जो प्रवास आहे तो परत चालू झालेला आहे आणि आज आपल्याला 45 किलोमीटर्स कंप्लीट करायचे आहेत आणि लास्ट स्टॉप आपला कुठे असणार आहे? लास्ट आपला खोपोलीला रात्रीचा खोपोलीला आणि नाश्त्यासाठी थांबतो शेडून टोल नाक्याला। शेडून टोल नाक्याला, ओके ठीक आहे। आणि पहिला स्टॉप तर तिथे असेल, दुसरा स्टॉप आपला चौकात असणार आहे। सॉरी इथे लाईट नाही आहे, 1 मिनिट हवा। ओके, सो दुसरा स्टॉप आपला चौकात असणार आहे आणि तिसरा कुठे? खोपोलीला आहे ना काहीतरी, खोपोलीला। तो आजचा आपला प्रवास कसा जातो आहे ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल। तो कालचा तर खूपच मस्त गेला होता, सुखाचा गेला। आजचा पण सुखातच जाईल ही अपेक्षा। तर चला, जय एकविरा। आता शेडूंग टोल नाक्याला आपण पोचलेलो आहोत आपल्या नाश्त्याच्या स्पॉटवरती आणि नाश्त्याला आपल्याला इडली, मेंदूवडा, सांबार आणि चटणी असा हा छान साऊथ इंडियन नाश्ता आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे आणि सगळेच आपापला नाश्ता घेऊन इथे नाश्ता करायला बसलेत। आणि ॲज युजल ट्यूजडे माझा एक टाईम उपवास असल्यामुळे मी राजगिऱ्याचा लाडू घेतला आहे आणि सगळ्यांसोबत मी पण नाश्ता करायला बसले। दोन पुढे करायचंय, बरोबर आहे। फिरू नको अशी तू अशी हो, मागे हो। हे आतमध्ये घे ना, हे असं खाली नाही राहणार इकडे तू असती वरती घ्या। एकविरा माते की जय। आणि आता जेवणाच्या स्पॉटवर आपण म्हणजे चौकात आपण पोचलेलो आहोत आणि मी इथे केळ्याचे वेफर घेतलेत खायला। बाकी सगळे इथे चिल मारायला बसले, ज्यांचं जेवण झालं आहे। आणि जेंट्स सगळे जे आहेत म्हणजे पोरं आपल्या पालखीतली ती सगळी बाहेर तिथे जेवायला बसलेत आणि आराम करतात आता। तर थोड्याशा ब्रेकनंतर आपण पुन्हा आपली पदयात्रा सुरुवात करतो। काहीच नको मयू, ए मयू। आता जस्ट चौकातनं म्हणजे आपल्या जेवणाच्या स्पॉटवरनं निघालो आराम करून मस्तपैकी। आणि आता नेक्स्ट आपला रात्रीचा प्रवास चालू झाला आहे आणि किती 17 किलोमीटर्सचा हा प्रवास असेल। आणि इथे मध्ये जर कुठे थांबलेत ना चाय नाश्त्याला वगैरे तर नाहीतर मग डिरेक्टली आपला रात्रीचा स्पॉट असेल खोपोलीचा आणि तिथे आपण रात्री आराम करून मग सकाळी तिथून निघणार आहोत। तर आता पालखी तर निघाली आहे, झेंडे वगैरे निघालेत, हे आपल्या पाठीमागे इथे सगळी पोरं चालत आहेत आणि आपण पण निघालो आहे। तर बघूया, आतापर्यंत तर व्यवस्थित प्रवास झाला आहे, पण ह्याच्या पुढचा प्रवास लेट्स सी कसा जातो आहे। आणि खूप आपल्या आईच्या कृपेने सर्वांचाच प्रवास सुखद जाईल। आणि आता वाजलेत टाईम आणि 12-12:30 आम्ही इथे पोचलो होतो चौकात। आपल्या पनवेलला होतो ना आपण सकाळी, पनवेलवरून तो काय खांदा कॉलनीवरनं इथपर्यंतचा प्रवास आम्ही 7:30ला चालू केलं आहे। 6:30पासूनच्या अराऊंड म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6:30च्या अराऊंड चालू केला होता आणि तिथून 12:30पर्यंत आम्ही इथे पोचलो होतो। आत्ता 5:30 झालं, राईट? 4:30 सॉरी। 4:30 पासून ते आता आपला खोपोलीपर्यंतचा जो प्रवास आहे तो किती टायमाचा होतो आहे, किती आवर्सचा होतो आहे ते लवकरच कळेल। तर चला, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। जय एकविरा। तर हे खालापूरचं खंडोबा मंदिर आहे जे आपल्याला वाटेला लागलं होतं आणि इथे आपण एक शॉर्ट ब्रेक म्हणजे टी ब्रेकसाठी थांबलो होतो। तर सगळ्यांचा चहा बिस्किट वगैरे खाऊन झाल्यानंतर आपण आपला जो प्रवास आहे तो पुन्हा चालू करणार आहोत। तिकडे जायचंय मला। तू सत्वाची माऊली
पहिला गेलो रे चलो 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 लाइन में गोल की लाइन कर रहे। तर आता आपण हनुमान मंदिरात म्हणजे खोपोलीला पोचलेलो आहोत आपल्या लास्टच्या स्पॉटवरती, म्हणजे आजच्या दिवसाचा शेवटचा स्पॉट जिथे आपण जेवून आराम वगैरे करणार आहोत. तर चला आपला ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि असं सपोर्ट करत राहा. जय एकविरा.